नमस्कार, मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. आज 11 मार्च 2026 सर्वोच्च न्यायालयात बसलेल्या केससाठी देशपांडे साहेब आणि मी आलो आहे. आज या ठिकाणी या केसच्या संदर्भामध्ये सकाळी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली ती अशी आहे की प्रदीप महल्ले सरांनी जी पोस्ट केली आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि वस्तुनिष्ठ आहे. नंतर आम्ही माहिती देण्याची काही गरजच नाही, कारण मूळ याचिकाकर्ते महल्ले सरच आहेत आणि ते सुद्धा पाठपुरावा खूप ताकदीने करत आहेत. परंतु काही फोन येत होते आणि त्यामुळं हा व्हिडिओ आम्ही देत आहे. एकंदर 80 प्रकरणं होती, त्याचं वर्गीकरण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला करायला सांगितलं होतं. महाराष्ट्र शासनाने आज 71 प्रकरणाचं वर्गीकरण सुप्रीम कोर्टाला सादर केलं. 15 प्रकरणाचं अद्यापही केलं नाही. महाराष्ट्र शासन मुद्दाम वसूल करताय का हे सांगायला काही कारण नाही किंवा संदर्भ नाही. परंतु न्यायालयाने सांगितलं की आता ही शेवटची मुदत, तुम्हाला 86 प्रकरणाचं वर्गीकरण येत्या तारखेला द्यायचं आहे आणि न्यायालयाने ही केस NDMमध्ये टाकली आहे, म्हणजे अंतिम सुनावणीकरता टाकली आहे. त्यामुळे आता पुढची तारीख मिळणार नाही, पुढच्या तारखेवर नक्की सुनावणी पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतोय. धन्यवाद.